प्रिया दिसायला अतिशय सुंदर, हुशार, मनमिळावू स्वभावाची मुलगी. शाळेत असल्यापासून सगळ्याच मित्रमैत्रिणीची, शिक्षकांची आवडती. तिला सुरुवातीपासूनच विज्ञान विषयात फार रस होता. वैज्ञानिक विषयावर वाचन, त्यातील नवनवीन गोष्टी शिकण्याची जिद्द, उत्सुकता यामुळे तिचं याच क्षेत्रात करिअर करायचं शाळेपासूनच ठरलेलं. विज्ञान शाखेत पदवी अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी तिचं कॉलेज सुरू झालं. कॉलेजमध्ये गेली तसंच तिचं सौंदर्य बघून बरेच जण तिच्या अगदी प्रेमात पडलेले. पण ही मात्र आपल्याच विश्वात मग्न असायची. कॉलेजमध्ये तिचे बरेच नवीन मित्रमैत्रिणी बनलेले. अशातच जितूसोबत तिची मैत्री झाली. त्याला प्रिया खूप आवडायची. तिच्या प्रेमात तो अगदी वेडा झाला होता. पण तिला सांगण्याची हिंमत मात्र त्याने अजून केली नव्हती. लवकरच प्रियाला आपल्या भावना सांगून टाकू असं त्याने ठरवलं. तिला प्रपोज करायचं. एकदा मनात अगदी पक्क ठरवून जितू कॉलेजमध्ये आला. पण त्या दिवशी प्रिया कॉलेजलाच आली नव्हती. तिला फोन केला तर तो बंद होता. ती आज कॉलेजमध्ये का आली नाही हे कुणालाच माहिती नव्हते. 2-3 दिवसांनी ती परत आली तेव्हा ती नेहमीप्रमाणे प्रसन्न दिसत नव्हती. कुणाशी फार काही बोलतही नव्हती. तिला असं निराश बघून जितूला राहवले नाही आणि त्याने तिला विचारले असता कळालं की तिच्या वडिलांनी तिचं लग्न ठरवलं आहे. परीक्षा झाली की लगेच लग्न होणार आहे आणि कॉलेज सोडावं लागणार आहे कारण मुलगा नोकरीला दुसऱ्या शहरात आहे. हे ऐकताच ग्रुपमध्ये सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. जितूचे प्रेम तर अव्यक्तच राहिले. एका मैत्रिणीने तिला प्रश्न केला, प्रिया, तुझं स्वप्न आहे सायंटिस्ट होण्याचं, त्याचं काय? तू इतकी हुशार, मेहनतीने स्वप्न पूर्ण करण्याच्या वाटेवर अशी मधूनच कशी काय माघार घेत आहेस? प्लीज प्रिया, विचार कर. सांग ना, घरी आत्ताच लग्न नाही करायचं म्हणून? 1 वर्षाचा प्रश्न आहे फक्त. प्रिया पाणावलेल्या डोळ्यांनी म्हणाली, नाही ग, आता ते शक्य नाही. माझं स्वप्न तर पूर्ण करण्यासाठी मी प्रयत्न करणार आहेच. कॉलेज करता नाही आलं तरी परीक्षेला येऊन पदवी पूर्ण करायची आहे मला. पण लग्नासाठी नाही म्हणता नाही येणार आता. माझ्यासाठी मागच्या वर्षापासून स्थळ यायला लागलेत. बाबांना वाटतं आपली मुलगी इतकी सुंदर आहे, उगाच कुणाच्या प्रेमात नको पडायला, आपलं नाव खराब नको व्हायला. त्यांचा स्वभाव खूप कडक आहे. नाही म्हटले तर उगाच घरात वाद होतील. मग आईलाही मनस्ताप आणि मलाही. सतत ते जाब विचारणार. त्यापेक्षा लग्नाला तयार झालेलं बरं. म्हणून मी हो म्हणाले. विशाल नाव आहे मुलाचं. बघायला आला तेव्हा त्याला सांगितलं मी माझ्या शिक्षण पूर्ण करण्याविषयी. त्याला काही प्रॉब्लेम नाही. इतकं बोलून प्रिया लॅबोरेटरीकडे निघून गेली. कॉलेजच्या 2ऱ्या वर्षाला असतानाच प्रियाचं विशालसोबत लग्न झालं. लग्नानंतर तिचा मित्रमैत्रिणीसोबत कामापुरता संपर्क व्हायचा. विशाल दिसायला देखणा, मोठ्या शहरात नोकरीला, स्वतःच्या गोड बोलण्यातून कुणालाही आपल्या जाळ्यात अडकवेल असा चतुर. प्रियाचे सौंदर्य बघून त्याने तिला पहिल्यांदा बघताच पसंत केले. त्याचं तिला समजून घेणं, प्रेमाने बोलून आपलंसं करून घेणं यामुळे ती सुद्धा त्याच्यावर भाळली. लग्न ठरल्यानंतर हळूहळू ती सुद्धा त्याच्या प्रेमात पडली. लवकर लग्न झालं असलं तरी आपल्या वडिलांनी अगदी योग्य मुलगा शोधला या विचाराने ती आनंदून गेली. लग्नानंतर दोघेही अगदी गुण्यागोविंदाने नांदत होते. प्रियाने दोघांचा नवा संसार सांभाळत शेवटच्या वर्षाचा सगळा अभ्यास घरीच केला. शेवटच्या वर्षाची परीक्षा प्रॅक्टिकलसाठी कॉलेजमध्ये जाऊन तिने आपला पदवी अभ्यासक्रम जिद्दीने पूर्ण केला. विशालही तिला या सगळ्यात पाठिंबा देत होता. त्यामुळे त्याच्या आयुष्यात येण्याने ती अगदी आनंदात होती. आता तिला तिच्या स्वप्नाची एक पायरी गाठायची होती. त्यासाठी विशाल ऑफिसमध्ये गेला की ती तिच्या आवडत्या क्षेत्रातील स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायची. तिने स्पर्धा परीक्षा द्यायला सुरुवात केली. भराभर वेळ जात होता. आता अशातच दोघांच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाले. दोघांनी छान लग्नाचा वाढदिवस साजरा केला. दोघांच्या या आनंदी संसाराला जणू कुणाची दृष्टी लागावी असंच काहीसं झालं. एक दिवस अचानक काही इसम घरी आले आणि विशालने दार उघडले. तसंच आज उधारी चुकती केल्याशिवाय जाणार नाही म्हणत त्याला पैशाची मागणी करू लागले. विशालने प्रियाला बेडरूममध्ये जा म्हणत मोठ्याने आदेश दिला. काय होतंय तिला काही कळत नव्हतं. पण विशाल आणि त्या आलेल्या माणसांचं बोलणं ऐकून ती घाबरली होती. काही वेळाने ते लोक परत गेले. प्रिया घाबरतच बेडरूममधून बाहेर आली. विशालला काही विचारणार तितक्यात तो म्हणाला, तू लक्ष देऊ नकोस, काही उधारी वगैरे नाहीये,
उगाचच दादागिरी करतात हे लोक. पण मी घरी नसताना दार नाही उघडायचं. प्रियाला यावर काय बोलावं कळेना. ती भीतभीतच म्हणाली, विशाल, पण ते असं अचानक घरी का आलेत? जर काहीच उधारी वगैरे नसताना त्यांचा आपल्याला त्रास होतोय तर आपण पोलीस कंप्लेंट करूया. अरे धमकी देत होते ते तुला. मला भीती वाटते रे. त्यावर विशाल आवाज चढवून म्हणाला, एकदा सांगितलं ना, ह्यात लक्ष देऊ नकोस म्हणून. कळत नाही का तुला? परत याविषयी काही बोलायचं नाही. माझं मी बघतो काय करायचं ते. पहिल्यांदाच विशाल अशा प्रकारे प्रियाला ओरडत होता. त्याचं असं विचित्र वागणं बघून ती रडतच खोलीत निघून गेली. त्या दिवसानंतर विशालचे वागणे जरा बदलले होते. हा काही लपवत तर नाहीये ना, अशी शंका प्रियाला यायला लागली. पण तिच्या हाती काही धागेदोरे लागत नव्हते. विशाल वरवर चांगुलपणाचा आव आणत असला तरी काहीतरी गडबड आहे अशी शंका प्रियाला येत होती. काही महिने असेच निघून गेले. ज्या दिवसाची प्रिया वर्षभर मेहनत घेत होती तो दिवस आज उजाडला. स्पर्धा परीक्षेचा निकाल लागला आणि प्रिया त्यात उत्तीर्ण झाली. आनंदाच्या भरात तिने विशालला फोन केला. सायंकाळी विशाल पेढ्याचा बॉक्स हातात घेऊन घरी आला. प्रियाला मिठी मारत तिचे अभिनंदन केले. त्याचं कौतुक बघून क्षणभर ती त्याच्यावरचा राग मनातल्या मनात त्याच्याविषयी असलेल्या शंका विसरून गेली. लवकरच तिला एका रिसर्च सेंटरमध्ये सरकारी नोकरी मिळाली. तिच्या स्वप्नांना यश आल्याने ती खूप आनंदात होती. तिची नोकरी सुरू झाली. विशालसुद्धा आता जरा नीट वागायचा. अशातच लग्नाच्या 3 वर्षांनी विशाल आणि प्रिया यांच्या संसारात बाळाच्या येण्याची चाहूल लागली. दोघेही आनंदात होते. भराभर दिवस भरत चालले होते. याच दिवसात एकदा जरा बरं वाटत नाही म्हणून ती लवकर घरी आली आणि खोलीत जाऊन झोपली. काही वेळाने घराची बेल वाजली. प्रिया जाऊन बघते तर बँकेतून कुणीतरी आलेले, ज्यांनी तिला विशालविषयी विचारले आणि हेही सांगितले की त्याने मागच्या काही महिन्यापासून कर्जाचे हप्ते भरले नाहीये. बँकेतून लेटर पाठवले, त्याला उत्तर दिले नाहीये. हे सगळं ऐकून प्रियाला परत एकदा धक्का बसला. ती विचार करत राहिली, कर्ज कशासाठी घेतलेलं याने? काही बोलला कसा नाहीये मग? त्या क्षणी तिला आठवलं काही महिन्यांपूर्वी आलेले ते इसम जे उधारीविषयी बोलत होते. विशाल नक्की काय लपवतो आहे आपल्यापासून? आज खरं काय ते विचारायला पाहिजे. सायंकाळी विशाल घरी आला तेव्हा प्रियाने त्याला कर्जाविषयी विचारले. हेही सांगितले की बँकेमधून एक व्यक्ती घरी आलेला. ते ऐकून तो जरा दचकला आणि उगाच मनात स्टोरी बनवून तिला सांगायला लागला. प्रिया, अगं मी शिक्षणासाठी कर्ज घेतलेले होते. आता संपत आलंय. पण गेल्या काही महिन्यात प्रेग्नेन्सीमुळे वाढलेला दवाखान्याचा खर्च, घर खर्च यामुळे ना हप्ते भरायचे राहिले. पण तू काळजी करू नको, मी करतो सगळं मॅनेज. हे ऐकून प्रियाला फार विचित्र वाटले. ती चिडून म्हणाली, अरे पण विशाल, आपल्या लग्नाला आता 4 वर्ष होतील. पण शिक्षणासाठी तू कर्ज घेतलेले याविषयी कधी बोलला नाहीस. मागेही ते उधारी वसूल करायला लोक आलेले. काय चाललंय तुझं नक्की? आणि आता तर माझी नोकरी आहे. मी सुद्धा खर्चाला हातभार लावत आहे. तरी तू म्हणतोयस प्रेग्नेन्सीमुळे खर्च वाढला? मला काय ते खरं खरं सांग आता. तिचं बोलणं ऐकून तो चिडला. पण तिची अवस्था बघून राग आवरत तो म्हणाला, तुला सांगितलं ना, माझं मी बघतो. उगाच डोकं खाऊ नकोस माझं. विशालचे वागणे आता परत बदलले होते. तो तिच्याशी बोलायला, तिच्या प्रश्नांना उत्तरे द्यायला टाळू लागला. प्रियाला 9वा महिना लागणार होता. तेव्हा स्वतःकडे लक्ष देणे प्रियासाठी जास्त महत्त्वाचे होते. नोकरीत रजा घेऊन ती लवकरच बाळंतपणासाठी माहेरी निघून गेली. लवकरच तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. विशाल बाळाला बघायला आला. बाळाला अलगद उचलून घेत त्याचा लाड केला. विशालच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून प्रियाला वाटलं, आता आपण एका बाळाचे बाबा आहोत याची जाणीव ठेवून विशाल आता जरा जबाबदारीने वागेल. विशालविषयी एक खोटी आशा मनात ठेवून प्रिया आता बाळाच्या संगोपनात गुंतली. 6 महिन्यात तो अधूनमधून तिला भेटायला आला. पण जेव्हाही आला तेव्हा गोड बोलून तिच्याकडे पैशाची मागणी करत होता. त्याला पैशाची सतत इतकी काय गरज पडते आहे याविषयी नक्की माहीत नसताना उगाच माहेरी भांडण नको म्हणून तिने 1-2 वेळा त्याला पैसे ट्रान्सफर केले सुद्धा. पण तो कितीही वेळा विचारून काहीही सांगत नाही म्हटल्यावर
तिने नंतर त्याला पैसे द्यायचे टाळले. आता तिला त्याच्याविषयी बऱ्याच शंका मनात यायला लागल्या. प्रियाला कधी वाटायचं याचं कुणाशी अफेअर तर नसेल, तर कधी वाटायचं हा खरंच काही अडचणीत असेल, पण नक्की काय काही कळत नव्हते. अशातच 6 महिन्याची सुट्टी संपली आणि ती विशालकडे परत आली. आईच्या मदतीने बाळाला सांभाळून ती रजेनंतर परत नोकरीला रुजू झाली. सुरुवातीला काही दिवस आई, काही दिवस सासूबाई बाळाला सांभाळायला प्रिया आणि विशाल जवळ राहिल्या. त्या काळात विशाल जरा नीट वागायचा, पण त्याचं वागणं पूर्वीसारखं राहिलं नव्हतं. बघता बघता बाळ 1 वर्षाचं झालं. आता ऑफिस जवळच्या डे केअरमध्ये बाळाला ठेवून ती नोकरी करत होती. बऱ्याच दिवसांनी आज इवलासा समर्थ, विशाल आणि प्रिया तिघेच घरी होते. दोघांमधील संवाद खूप कमी झालेला होता. नोकरी आणि बाळ सांभाळत प्रिया खूप दमून जायची, पण विशाल मात्र तिला जराही मदत करत नव्हता. काही म्हटलं की नुसती भांडणे, चिडणे इतकेच काय ते सुरू होते. आता बाळाच्या येण्याने घर खर्च वाढलेला होता, पण विशाल मात्र या सगळ्यात 1 रुपयाचाही हातभार लावत नव्हता. त्याला खर्चाविषयी, पैशाविषयी काही म्हटलं की म्हणायचा, मी शिक्षणासाठी, लग्नासाठी कर्ज घेतले, त्याचे हप्ते आहेत. आई बाबांना आजारपणात मदत करावी लागते, त्यात माझा पगार संपतो. आता त्याची कारणे, त्याच्या खोट्या स्टोरी ऐकून प्रियाला वैताग आला होता. सतत मनस्ताप होत होता. अशातच एक दिवस विशाल दारूच्या नशेत घरी आला. मोठ्याने बडबड करत सोप्यावर आडवा झाला. प्रियाने पहिल्यांदाच त्याला अशा अवस्थेत बघितलं होतं. कधीतरी ड्रिंक्स करणारा विशाल आज इतका पिऊन आलाय की स्वतःला तो सांभाळू शकत नाहीये. हे बघून ती म्हणाली, विशाल, असं मोठ्याने बोलू नकोस. समर्थ झोपला आहे, उठेल तो. तिच्या या एका वाक्याने तो भयंकर चिडला. तिला नको ते बोलला. त्याचं आता असं वागणं रोजचंच झालं होतं. आता तर दारूच्या नशेत तिच्यावर हात उचलायला सुद्धा तो मागे पुढे बघत नव्हता. विशालच्या अशा वागण्याचे कारण शोधण्याचा प्रियाने खूप प्रयत्न केला, पण हाती काहीच लागले नाही. दिवसेंदिवस विशालचे दारू पिण्याचे प्रमाण वाढतच गेले. दारू पिऊन घरी यायचं, मग भांडण, मारझोड असले प्रकार सुरू झाले. असाच नशेत बडबड करत असताना तिला कळाले की विशाल जुगार, सट्टा, हुक्का अशा बऱ्याच व्यसनांच्या आहारी गेलाय. नशा उतरली की जरा नीट वागायचा, पण दारूच्या नशेत मात्र तो अगदी सैतान रूप धारण करायचा. प्रियाच्या चारित्र्यावर सुद्धा शिंतोडे उडवायचा. उगाच तिच्यावर संशय घेत नको ते बोलायचा. प्रिया त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण तो नेहमी चिडून इतकंच म्हणायचा, मी काय करायचं काय नाही करायचं हे मला तू सांगू नकोस. या सगळ्यात समर्थकडे सुद्धा त्याचे लक्ष नव्हते. नोकरी करत समर्थचा सांभाळ, त्यात विशालच्या वागण्याचा मनस्ताप, शिवाय घरात 1 पैशाची सुद्धा आर्थिक मदत विशाल करत नव्हता. घरभाडे सुद्धा तो भरत नव्हता. त्यामुळे प्रिया वैतागून गेलेली होती. प्रियाने तिच्या परीने विशालला समजवण्याचा, नाते सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला, पण विशाल मात्र समजून घेण्यासाठी तयारच नव्हता. आता तिची सहनशीलता संपली आणि तिने वेगळं होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटाची प्रक्रिया सुरू झाली आणि या दरम्यान दोघांचे समुपदेशन करून त्यांना 6 महिने एकत्र राहण्याचे सांगून नातं टिकवण्यासाठी कोर्टाने दोघांना एक संधी दिली. प्रियाने घटस्फोट घेण्याचा निर्णय ऐकून या 6 महिन्यात विशाल अचानक परत चांगला राहायला लागला. समर्थकडे नीट लक्ष देऊ लागला. त्याच्यातला हा चांगुलपणा खरा आहे की खोटा हे प्रियाला कळत नव्हते, पण समर्थसाठी आपल्या नात्याला एक संधी द्यायला काय हरकत आहे असा विचार करून तिने या संसाराची नवी सुरुवात केली. विशालचे व्यसन जरा कमी होत आहे हे बघून प्रियाला आनंद झाला. दोघांचं नातं नव्याने फुलवून समर्थचे भविष्य उज्ज्वल व्हावे यासाठी परत ती प्रयत्नशील झाली. एक दिवस विशाल प्रियाला म्हणाला, माझ्यावर ना आधीच कर्ज आहे, त्यामुळे मला परत कर्ज मिळणार नाही. आपण असं भाड्याच्या घरात किती दिवस राहायचं, खूप घरभाडे जाते आहे. त्यापेक्षा एक काम करूया, तू तुझ्या पगारावर कर्ज घे, आपण आपलं घर घेऊया, घर खर्च मी सांभाळतो. विशालमध्ये जरा चांगला बदल होत आहे, तो नीट वागतोय हे बघून प्रियाने त्याच्यावर विश्वास ठेवला आणि घरासाठी कर्ज घेतले. नवीन घरात त्यांनी आपला संसार नव्याने सुरू केला. पण हे सुख मात्र प्रियाच्या आयुष्यात फार काळ टिकले नाही. घटस्फोटाची केस केल्यानंतर 2 वर्ष विशाल नीट राहिला, पण आता प्रिया आपल्या जाळ्यात अडकली याची खात्री होताच त्याच्यातला सैतान परत जागा झाला.
आता मुलाला शाळेत घालायची वेळ आली होती, पण विशाल म्हणायला लागला, फी भरायला माझ्याकडे पैसे नाही. तेव्हा एखाद्या साध्या शाळेत घालू समर्थला. प्रियाला परत एकदा विशालमध्ये विचित्र बदल जाणवला. या सगळ्यात समर्थचे भविष्य खराब व्हायला नको म्हणून तिने स्वतः शाळा शोधून समर्थला शाळेत घातले. हळूहळू विशालचे वागणे पूर्वीसारखे झाले. कर्ज नक्की कशाचं करून ठेवलंय हे काही तिला अजूनही कळत नव्हतं, पण त्याच्या हातात पैसा काही टिकत नव्हता. आता तर घर कर्जाचा हप्ता, मुलाच्या शाळेची फी, घर खर्च, सगळा आर्थिक व्यवहार प्रियाच्या पगारातून सुरू होता. सगळं मॅनेज करताना तिची फार तारांबळ उडत होती. पण विशाल मात्र ही परिस्थिती जराही समजून घेत नव्हता. उलट तिलाच पैसे मागायचा आणि दिले नाही की मारझोड करायचा. परत त्याचे व्यसन सुरू झाले. दारू, सट्टा, जुगार आणि आता तर ड्रग्जसुद्धा. नशेत तो ऑफिसला जायला सुद्धा टाळाटाळ करायचा. दिवस रात्र झोपून राहायचा. त्याला जरा काही म्हटलं की लगेच हात उचलायचा. समर्थ बाबा बाबा म्हणत जवळ गेला तरी त्याला जराही पाझर फुटेना. त्याच्यावर हात उचलायला सुद्धा विशाल मागेपुढे पाहत नव्हता. आता तर परिस्थिती पूर्वीपेक्षा अजूनच वाईट झाली होती. दिवसभर प्रिया नोकरी करायची. समर्थ शाळेनंतर डे केअरला असायचा आणि विशाल दारू, ड्रग्ज याच्या नशेत. सुट्टीच्या दिवशी नुकतेच भांडणे, चिडचिड, अबोला. घरच्यांना सांगूनही काही फरक पडला नाही. उलट विशाल प्रियाला अजून जास्त त्रास द्यायला लागला. सगळ्यांनी त्याची समजूत काढली, पण सगळे प्रयत्न व्यर्थ. समर्थसाठी अशाच परिस्थितीत प्रियाने काही वर्ष विशालसोबत जुळवून घेण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी ती थकली. तिची सहनशक्ती आता परत एकदा संपली. आता प्रियाने निर्णय घेतला कायमचे वेगळे होण्याचा. लग्नाला आता 10 वर्ष होणार होते. समर्थ मोठा झाला होता. त्याला सगळं कळत होतं. वडील असे वागत असेल, व्यसनाच्या आहारी जाऊन सतत नशेत राहत असेल, तर मुलाने तरी त्याच्याकडून काय आदर्श घ्यायचा, असा विचार करून प्रियाने परत एकदा घटस्फोटाची मागणी केली. लवकरच प्रक्रिया सुरू झाली. आता विशालने चांगुलपणाचा आव आणून माफी मागितली तरी त्याला संधी देण्याची इच्छा प्रियाला नव्हती. 10 वर्ष तडजोड करत, समर्थचा विचार करत तिने बरंच काही सहन केलं, पण आता मात्र यातून बाहेर पडणे योग्य असं तिचं ठरलं. प्रिया आणि विशालचा 10 वर्षाचा संसार आज शेवटी संपला. कायद्यानुसार आज दोघेही घटस्फोट घेऊन वेगळे झाले. प्रिया तिच्या मुलासोबत ऑफिसच्या क्वार्टरवर शिफ्ट झाली. ज्या घरासाठी कर्ज घेतले त्या घराला घरपण कधी आलंच नाही. त्यात आनंदाने कधी वावरता आलं नाही. तिने ते घर विकून कर्ज संपविले आणि ऑफिसच्या क्वार्टरमध्ये आपल्या मुलासोबत राहू लागली. आता समर्थ तिच्यासाठी सगळं काही होता. नोकरी होती म्हणून इतकी हिंमत करता आली. एकटीने समर्थची जबाबदारी उचलायला ती तत्पर झाली. कुणी प्रियाची परिस्थिती समजून घेतली तर कधी कुणी तिला दोष देत परिस्थितीसाठी जबाबदार ठरवत अनेक आरोप केले. पण ती जो मनस्ताप 10 वर्ष सहन करत होती. वडील घरात असूनही वडिलांचे प्रेम न मिळालेल्या समर्थला आई बाबा दोघांचंही प्रेम देत हा संसाराचा गाडा एकटी ओढत होती. या सगळ्यात तिला किती त्रास झाला हे तिचं तिलाच माहिती होते. व्यसन कधी व्यसनी मित्राच्या सहवासात राहून लागते, तर कधी इतर कुठल्या कारणाने, पण यामुळे अख्खं आयुष्य उद्ध्वस्त होते. कधी या सगळ्याची चुकून जाणीव झालीच तरी पश्चाताप करण्याशिवाय मग हाती काहीच उरत नाही. व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तींना ना पोटच्या मुलाचा लळा राहत ना नात्याची जाणीव. प्रेम तर दूरची गोष्ट आणि याचा जिवंत अनुभव प्रियाला आलेला. 10 वर्षापूर्वी शिक्षण घेतानाच संसाराच्या जबाबदारीत अडकलेली प्रिया या संसारात अनेक चढ उतार झेलत आपलं शिक्षण स्वप्न पूर्ण करत राहिली. तिच्या जिद्दीने, हुशारीने नोकरीत तिला बढती मिळाली. रिसर्च सेंटरमध्ये तिने मेहनतीने आपलं एक स्थान निर्माण केलं. या 10 वर्षात तिला सुखाचे मोजकेच क्षण जगता आले, पण ती हारली नाही. परिस्थितीशी संघर्ष करत आत्मविश्वासाने सगळ्या गोष्टीचा सामना केला. समर्थच्या नावापुढे तिने आता स्वाभिमानाने स्वतःचे नाव लावले आणि त्याला सांगितले, समर्थ, आता मीच तुझी आई आणि मीच तुझा बाबा. अशी ही प्रियाची संघर्षमय जीवनाची कथा. तिच्या मोडलेल्या संसाराची व्यथा, ज्याला कारणीभूत आहे व्यसन. प्रियाच्या या संघर्षाला सलाम. अशा परिस्थितीत 10 वर्ष काढणे काही सोपे नाही. मित्रांनो,
कथा कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.